नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात अंबोरा हे प्रसिद्ध तीर्थस्थळ आता आपली कात टाकून नव्याने सुशोभित होणार आहे। या ठिकाणी असणारा प्रदीर्घ घाट, पुरातन मंदिरे तसेच सभोवतालच्या नयनरम्य परिसराचे सौंदर्यीकरण करण्याच्या निर्णयाला शासन स्तरावर स्वीकृती मिळून यासाठी 248 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विदर्भ विकास मंडळाला मिळाले आहे। यातील 200 कोटींचे सौंदर्यीकरण करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार असून 48 कोटी रुपये विदर्भ विकास मंडळ नदीच्या पलीकडील घाट इत्यादींच्या सौंदर्यीकरणावर खर्च अपेक्षित आहे। येत्या 2 वर्षात अंबोरा तीर्थस्थळाचे संपूर्ण कायापालट झालेले वैदर्भियांना दिसून पडेल। वैनगंगा नदीच्या किनारी अंबोरा हे गाव वसले असून 5 नद्या वैनगंगा, कन्हान, आम, मुर्जा आणि कोलारी या नद्यांच्या संगमावर वसलेले हे गाव आहे। दाट वनराई, सर्वदूर अथांग पसरलेले पाणी आणि टेकडीवर चैतन्येश्वर महादेवाचे मंदिर हे अंबोऱ्याचे लखलखते वैभव आहे। चैतन्येश्वर मंदिर यासोबतच परिसरातील हरिनाथ मंदिर, गणेश मंदिर, मारुती इत्यादी मंदिरांचा मूळ गाभारा तसाच ठेवून या पुरातन मंदिरांचे संपूर्ण कायापालट झालेले दिसेल। अंबोरा हे ठिकाण नागपूरपासून 80 किलोमीटर तर भंडारापासून फक्त 18 किलोमीटरच्या अंतरावर आहे। पूर्वी अंबोऱ्याला जायचे असल्यास मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी नदी ओलांडून जावे लागत असे। त्यासाठी इथे होड्या असतात, त्यांना इथल्या बोली भाषेत डोंगा म्हणतात। अंबोऱ्याला असणाऱ्या टेकड्यांना ब्रह्मगिरी पर्वत म्हटले जाते। चहूकडे भरगच्च पसरलेली झाडी, नद्यांचे विस्तृत पात्र, टेकडीला वळसा घालून चंद्राकार झालेली आम नदी आणि निसर्ग सौंदर्याने भरलेल्या उंच ठिकाणी महादेवाचे हेमाडपंथी मंदिर मनात चैतन्य निर्माण करून जात असल्यानेच या मंदिराला म्हणूनच चैतन्येश्वर हे नाव पडले असावे। 12 वर्षांच्या महाव्रतानंतर ब्रह्मगिरीवर झालेल्या महायज्ञातून इथे चैतन्येश्वर प्रकट झाले असे म्हणतात। गुरु शिष्याची समाधी एकाच ठिकाणी असून या समाधी स्थळाच्या गाभाऱ्यात अमावस्या पौर्णिमेला ओंकाराची ध्यानधारणा करण्यासाठी बसल्यास समाधीतून ओंकारचा ध्वनी स्पष्टपणे ऐकू येतो। येथील हरिनाथ मंदिरात असलेल्या शिलालेखात म्हटल्याप्रमाणे मराठीचे आद्य कवी श्री मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ इथे लिहिला आहे। पुढील शतकात श्री मुकुंदराज यांच्या विवेक सिंधू ग्रंथाला प्रेरणा मानून ज्ञानदेवाने जगासाठी पसायदान मागणारी ज्ञानेश्वरी लिहिली। अंबोऱ्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला आहे। मंदिर परिसरातच भक्तांची राहण्याची सोय असली तरी ती अपुरी असल्याने याच ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी 10 खोल्यांचे यात्री निवास, भक्त निवासाच्या सुविधा उभारणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंता प्रगती माटे यांनी दिली। पुरातन मंदिराचे मजबूतीकरण केले जाईल। या ठिकाणचे प्रसादगृह नव्याने बांधल्या जाईल। 4 एकर परिसरात पसरलेले अस्थायी दुकानचे गाळे पाडून नवीन दुकाने व पार्किंगची व्यवस्था नव्याने उभारल्या जाईल। अंबोऱ्याचे कोट्यावधीचे सौंदर्यीकरण होत असताना एकेकाळी संपूर्ण गावकऱ्यांची यात्रा भरत असणाऱ्या या लहानशा गणपती मंदिराचे देखील सौंदर्यीकरण व्हावे व या पुरातन मंदिरालाही गतवैभव सार्वजनिक बांधकाम विभागाने मिळवून द्यावे अशी अपेक्षा गावकऱ्यांनी केली आहे। वैनगंगा नदीच्या किनारी अंबोरा हे गाव वसले असून 5 नद्या वैनगंगा, कन्हान, आम, मुर्जा आणि कोलारी या नद्यांच्या संगमावर वसलेले हे गाव आहे। दाट वनराई, सर्वदूर अथांग पसरलेले पाणी आणि टेकडीवर चैतन्येश्वर महादेवाचे मंदिर हे अंबोऱ्याचे लखलखते वैभव। विस्तीर्ण नदीपात्र, विहंगम निसर्ग आणि अतिशय निसर्गरम्य सौंदर्याने नटलेल्या या ठिकाणाचे दर्शन एकाच काचेच्या गॅलरीतून घेण्यात येतो। येथे काचेचे हे कॉरिडॉर आणि त्यात एक छोटेसे हॉटेल, त्यात गाण्याचे स्वर तरुणांना आकर्षित करायला पुरेसे आहे। अंबोरा येथील 248 कोटींचा सौंदर्यीकरणाचा हा विकास प्रकल्प विकसित झाल्यानंतर तेथील ग्रामपंचायतीला तो हस्तांतरित करण्यात येईल व त्या अनुषंगाने अंबोरा गाव समृद्ध होईल। खाजगी विकासकाच्या हातात हा प्रकल्प जाऊन हे पर्यटन स्थळ देखील व्यावसायिक उत्पन्नाचे साधन होईल। एकंदरीत विकास म्हणजे अर्थार्जन ही बाब पुन्हा एकदा अधोरेखांकित या अंबोरा विकास प्रकल्पात होताना दिसते आहे। महाराष्ट्रातलं तीर्थक्षेत्र असलेलं अंबोरा तीर्थक्षेत्र हे तीर्थक्षेत्र खूप प्राचीन आहे। खूप प्राचीन देवळं इथे आहेत। एक जणू 6 ते 7 जुनी देवळं इथे आहेत। पण सोबतच कितीतरी लोक इथे पहिले फक्त आणि फक्त अस्थि विसर्जन करायला यायचे। पण आता हे डेव्हलपमेंट या दृष्टीने पण किंवा एक पर्यटन स्थळ म्हणून पण डेव्हलप झालेलं आहे आणि अंडर प्रोसेस आहे की अजूनही याच्यात डेव्हलप होईल। 176 कोटी रुपये लावून या जागेवर हा डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे तो करण्यात आलेला आहे। हा सुंदर अप्रतिम मोठा ब्रिज तुम्ही बघताय, त्याच्या मधोमध एक काच लावलेली आहे। ती काच इतकी विलक्षण जी आहे ती आहे
कारण त्या काचेतनं संपूर्ण व्ह्यू हा एक सलग पाहता येतो आणि त्यासाठी विशेष पर्यटक त्या जागी जातात आणि इथे येऊन फक्त ती जागा आणि तिथून तो व्ह्यू बघतात. पाचही जागांचे जे तीर्थक्षेत्र आहेत, ते जे देवळं आहेत, ते पण डेव्हलप प्रोसेसमध्ये आहेत. त्यांचा पण जीर्णोद्धार होतो आहे आणि सोबतच इथे येणाऱ्या भाविकांसाठी भक्त निवास असो किंवा येणाऱ्या काळात एक उत्तम हॉटेल जे सिंगापूरला टफ फाईट देईल अशा सुंदर हॉटेलची इथे निर्मिती होणार आहे, असेही महाराष्ट्रातनं जे दिल्लीचे केंद्रमंत्री आहेत नितीन गडकरी, ते नागपूरचे आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की नागपूरचं आम्ही कायापालट करू आणि नागपूरला सिंगापूर करू. त्यांच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये हे अंबोरा जो घाट आहे तो होता, कारण इथे 5 नद्यांचा संगम आहे आणि जिथे जिथे नद्यांचा संगम असतो तिथे तिथे लोक विशेष भक्तीसाठी येत असतात किंवा इथे तीर्थक्षेत्र म्हणूनही या 5 नद्यांच्या संगमावर जी काही देवळं आहेत त्या डेव्हलपमेंटसाठी आता ही जी यात्रा आहे विकासाची ही इथपर्यंत पोहोचली आहे आणि हे सुंदर असा एक ब्रिज आणि सुंदर असं इथलं हे वैभव आहे जे डोंगर दऱ्यांसोबतच या 5 नद्यांच्या संगमाने अतिशय लुभावनीय किंवा अतिशय आकर्षित करणारं जे होणार आहे, कारण या सगळ्या भागाला आता मिनी गोवा पण म्हटलं जात आहे. तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रासाठी आणि त्यातही विदर्भासाठी हे एक अप्रतिम असं पर्यटन स्थळ राहील नक्कीच. TNT कंपनीद्वारे हा सुंदर पूल बांधण्यात आलेला आहे. TNT कंपनीचे आपल्यासोबत सहकारी आहेत. दादा, काय सांगाल संपूर्ण पुलाबद्दल, इथल्या डेव्हलपमेंट बद्दल, या मंदिराबद्दल आणि या नदी संगमाबद्दल, घाटाबद्दल काय सांगाल? कारण हा वैनगंगा नदीवरती ब्रिज बनवलेला आहे. TNT कंपनीने हा ब्रिज बनवलेला आहे. या ब्रिजची लांबी 700 मीटर आहे. इथून रोड टॉप पासून स्काय गॅलरी 40 मीटर आहे. पर्यटक इथे येतात आणि आपला दिवसाचा आनंद इथे घालवून जातात. बिलकुल. हे स्काय टॉप जी आहे गॅलरी, या गॅलरी बद्दल काय सांगाल? विशेष काय? इथे स्काय वॉक आहेत. ह्या कोपऱ्यामध्ये आणि त्या कोपऱ्यामध्ये स्काय वॉक आहेत. इथं त्या ग्लास मधून खाली आपण खालचा नजारा पाहू शकता. अच्छा, म्हणजे पूर्ण नदी आणि पूर्ण दिसतं का? हा पूर्ण दिसते. त्या स्काय वॉक मधून खाली पाहिलं तर पूर्ण हा नजारा दिसतो आणि वरतून पूर्ण आपल्या बॅक वॉटरचा नजारा दिसतो. अच्छा. 5 वर्ष लागले या पुलाला बनवायला आणि आता इथला फुटफॉल कसा आहे? समाधानकारक आहे का? आणि काय सांगाल? इथं प्रेक्षकांची गर्दी आतोनात होते. शनिवारी रविवारी इथं जागा नसते चालायला, एवढा प्रसिद्ध आहे लोकांचा. मिनी गोवा म्हटलं जातं, तो स्पॉट हाच का? हाच. अच्छा. कुठल्या पद्धतीचे जे पर्यटक असतात इथे येणारे? हे फिरायला येणारे किंवा आपल्या भाविक असतात इथं मंदिर असल्यामुळे, आणि या ब्रिजचा आनंद घेण्यासाठी लोक येतात. बिलकुल. काही उपयोग झाल्यासारखं वाटतं की मंदिराच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा या पुलाचा काही उपयोग झाल्यासारखं वाटतं? ह्या पुलामुळं या मंदिराच्या डेव्हलपमेंटसाठी खूप प्रतिसाद आहे. जुनं तीर्थस्थान आहे. काय सांगाल? जुनं तीर्थस्थान आहे अंबोरा. इथे पर्यंत पर्यटक आपले जे पूजा पाठ वगैरे करण्यासाठी किंवा यात्रा भरते महाशिवरात्री. आता डेव्हलप झालं आणि आता जास्तच गर्दी वाढली आणि पूर्ण देवस्थान पण रिकन्स्ट्रक्शन होणार आहे, डेव्हलप होणार आहे. नाही, चांगलं डेव्हलप झालंय. अच्छा, अजून त्याच्यात डेव्हलपमेंट नाही आता करत असतील डेव्हलपमेंट झाला. अच्छा, तुम्ही समाधानकारक आहे? इथले लोक जे आहेत स्थानिक या भागामध्ये इथे सर्वच लोक येतात. भंडारा जिल्हा नागपूर जिल्ह्याचे लोक नेहमी येतात. अच्छा. एकंदरीत समाधानकारक स्थिती या पुलामुळे इतकी झालेली आहे आणि एक डेव्हलपमेंट म्हणूनही पूर्णतः लोक इथे येतात. पर्यटनाच्या संधी पण वाढलेल्या आहे आणि धार्मिक स्थळामुळे देखील इथला फुटफॉल जो आहे तो अधिकच. मेन मुद्दा नागपूर आणि भंडाराची कनेक्टिव्हिटी झालेली आहे या ब्रिजमुळे. अच्छा. 5 नद्यांचा संगम आणि नागपूर भंडारा कनेक्टिव्हिटी, कमी वेळात लोक नागपूरहून भंडाराला किंवा भंडाराहून नागपूरला पोहोचू शकतात. त्यामुळे सुद्धा या पुलाचं महत्व वाढलेलं आहे. काय मागणी आहे गणपतीच्या देवळाला घेऊन आपली? थोडं पुनर्वसन झालं पाहिजे, त्याला व्यवस्थित मंदिर झालं पाहिजे. अच्छा. थोडंसं व्यवस्थित म्हणजे भाविक लोकांनी दर्शन घेतलं पाहिजे. बरोबर. जरा खाली आहे ते. हो.
आणि तुम्ही घेता दररोज दर्शन? हो, आता आम्ही तर आयती असल्यावर थोडं अगरबत्ती वगैरे जे आहे आपलं सेवा ते करतो ना. अच्छा. ते तर आम्ही करणार. आणि या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये गणपतीच्या देवळाचं प्लॅनिंग आहे का? तेवढं पता नाही मॅम, आता काय डेव्हलपमध्ये आहे का नाही आता तेवढं आम्हाला काय कळणार ते बघावं. बरं, काय माहिती आहे देवळाबद्दलची? हे गावातच प्राचीन मंदिर आहे, म्हणजे पुरातन मंदिर आहे. हां. आणि येथे आम्ही ज्यावेळेस वस्ती होतो त्यावेळेस आम्ही येथे सेवा वगैरे एक पूजा वगैरे करत होतो. आता वस्ती दूर गेल्यामुळे तर दुर्लक्ष देवावरही होते ना आपल्यावरही दुर्लक्ष होतं असं म्हणाल तर काही हरकत नाही. म्हणून ते आम्ही ते हटवण्याचा बहुत प्रयत्न केला होता पण ते काही हटणच नाही आला. अच्छा. हे रोड बनलं ना त्यावेळेस नाही हटवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यामुळे ते बनत नाही, हटण्यात नाही आलं. अच्छा, काय घडलं होतं त्यावेळेस? हो का? हो. काय घडलं होतं त्यावेळेस? त्यावेळेस काय झालं होतं ते म्हणजे ज्यावेळेस हटवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस जेसीबी वगैरे काहीतरी असे बहिकले म्हणतात. मी त्यावेळेस हजर नव्हतो, मी बाहेर गावी गेलो होतो आणि जेसीबी बहिकल्यावर मी ते दुरुस्त नाही झाली मेकॅनिकल आणून पण ते दुरुस्त न झाल्यामुळे दुसरे एक ट्रक बोलवून आणि एक ट्रेन बोलवून ते मानण्यात आलं ना नेण्यात आले. आंबोरा या पुरातन देवस्थानाचा जीर्णोद्धार होणार आहे, पण ते जीर्णोद्धार होण्याच्या आधीचे जे देऊळ आहेत ते देऊळ आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. पूर्णतः 5 इथे देवळं आहेत. हे चैतन्येश्वर मंदिर हे सगळ्यात जुनं मंदिर आहे. इथे प्रत्यक्ष इथे जे महाराज आहे ज्यांनी इथनं ते रोज काशीला जायचे, तिथे जाऊन ते भिक्षा मागायचे, तर इथे त्या महाराजांनाच प्रत्यक्ष महादेवानी दर्शन दिलं की मीच तुझ्या इथे येतो, तुला इतक्या लांब भिक्षा घ्यायला येण्याची किंवा दर्शन घ्यायला येण्याची गरज नाही. तर हे मुख्य आंबोऱ्याचं या 5 नद्यांच्या संगमावर हे मुख्य मंदिर हे महादेवाचं चैतन्येश्वराचं देऊळ आहे. तर या परिसरात गणपतीचं, गंगेचं आणि त्या महाराजांचं शिवाय चैतन्य रंगलाल महाराजांचं पण इथे देऊळ आहे. एकंदरीत खूप सुंदर असा ही जी जागा आहे, पण ही जागा आता येणाऱ्या भाविकांना आपण खूप उत्तम अशी डेव्हलपमेंट झाल्यानंतर ही खूप लोकांना इथे येण्याची इच्छा राहील. कारण तसेही लोक इथे येतात कारण इथे साध्या पूजेपासून अभिषेकापासून तर इथे कालसर्पयोग, रुद्र अभिषेक आणि नारायण नागबळीसारख्या पण मोठ्या महापूजा आणि पिंडदानाची सुद्धा पूजा जी आहे, दशक्रियाची जी पूजा आहे, या सगळ्या प्रकारच्या पूजा अर्चना पण या जागेवर होत असतात आणि त्यामुळे पण लोक इथे येतात. पण या देवळाचा जीर्णोद्धार झाल्यानंतर या जागेचा कायाकल्प बदलेल आणि नक्कीच येणाऱ्यांच्या भाविकांची संख्या अनेक वाढेल. स्नेहल जोशी, सुदर्शन न्यूजसाठी, नागपूर, महाराष्ट्र. जय हिंद. आपण म्हणजे इथे पहिल्यांदा आलात की काय? इथल्याच परिसरातला आहे. हां, आलो भरपूर होता पण आज कालसर्पयोगाची पूजा होती. अच्छा, म्हणजे धार्मिक विधींसाठी पण या जागेवर येतात. असं ऐकलं होतं फक्त अस्थि विसर्जनाला लोक येतात, पण नाही, कालसर्पयोग आणि त्यानंतर नारायण नागबली या पूजेसाठी पण इथे विशेष लोक येतात. अच्छा, काय काय होतं इथे? आपला अभिषेकही होतो. हां, अभिषेक पूजा, एक नदीवर रक्षा विसर्जन, अस्थि विसर्जन, काल सर्व नारायण नागबली पूजा होता तिथं. नाही, कुठल्या कुठल्या 5 नद्या आहे? कारण एक मोठी नदी होते ती वैनगंगा, पण तिला येण्यासाठी 4 नद्या त्या कुठल्या? एक कनान नदी, हां, आम नदी, मुर्जा आणि कुल्लारी. अच्छा, या अशा 4 नद्या मिळून एक 5वी नदी वैनगंगा होती. वैनगंगा. काय सांगाल, कसं वाटतंय? पहिल्यांदा आलात का? कसं वाटतंय हे डेव्हलपमेंट? कारण 5 इथे देवळं आहेत आणि 5 नद्यांचा म्हणजे इथे संगम आहे 4 नद्यांचा आणि 4 नद्या मिळून 5वी नदी वैनगंगा तयार होते. काय सांगाल, एकंदरीत इथला डेव्हलपमेंट होणार आहे, या डेव्हलपमेंटबद्दल काय बोलाल? डेव्हलपमेंट व्हायलाच पाहिजे आतापर्यंत खूप, कारण आम्ही पहिल्यांदा आलो, याच्यानंतर जर आलो तर याच्याही पेक्षा सुंदर दिसलं आहे. अच्छा, आणि त्या नवा ब्रिजकडे गेला होतात? नाही, आता जाणार? आता मंदिराकडे दर्शन घेतलं आम्ही, आता ब्रिजमध्ये जाऊ आणि व्ह्यू बघू. चारीकडे पाणीच पाणी आहे इथे. हां, अच्छा, सौंदर्याने भरलेलं आहे सृष्टी. हां हां, 5 नदीचा संगम मिळून आहे ना. हां, समोर पण आहे. हो, मोठा डॅम आहे घोशीकोर्तचा. डॅम आहे तिथे.
अप्रतिम सुंदर असं ठिकाण आहे आणि खूप असं म्हणतात की 5 नद्यांचा संगम आहे. पण या 5 नद्या कुठून कुठे कुठली वाहते काहीच कळत नाही. काय ह्या बॅकवॉटर मध्ये काय समजायला नाहीये. नाहीतर वैनगंगा आलेली आहे भंडाराकडून, कनान कामठी नागपूरकडून आली कनान नदी, भंडारा उमरेडकडून आलेली वैनगंगा, आपला कनान नदी, आम नदी, वैनगंगा, कनान नदी आणि आम नदी. वैनगंगेचा लाल पाणी, कनान नदीचा काळा पाणी, आम नदीचा पिवळा पाणी. हे उमरेडकडून आलेली आम नदी, कनान कामठी नागपूरकडून आलेली कनान नदी आणि भंडाऱ्याकडून आलेली वैनगंगा. असा 3 कडेचा पाणी भेटतो तर अगोदर आले आपल्याला. पण आता ह्या बॅकवॉटर काही समजायला येत नाही. आता हरिण आले तपश्चर्यामुळे ती खूप सुंदर मस्त असतात. तुम्ही आल्याला असं वाटते का खूप येतच राहायचं. आणि 20 वर्षापासून आम्ही सेवा करतो येतं. हो. आणि काय सांगाल आता डेव्हलपमेंट प्लॅन आहे या देवळांचा, रिडेव्हलपमेंट होणार आहे मंदिरात, अजून लोक फुटफॉल वाढेल, काय सांगाल, काय वाटतंय? नाही खूप आनंद वाटते. आता हा नुसता पुल्या झाला ना तरी एवढे लोक येत आहे का आम्हाला 12 वाजेपर्यंत जागा राहावं लागते. आणि आता आमचं 6 वाजे 7 वाजे आम्ही कोणी मंदिरात येत नव्हते अगोदर, पुरा ह्याच होऊन जात होता सांसून. पण आता लोकांची वाहतूक पाळल्यामुळे आम्हाला टायमिंग वाढवा लागला. डेव्हलपमेंटच्या हिशोबाने खूप महत्वाचं झालं. महत्वाचं एक नंबर मस्त. आणि मस्त रमणीय स्थळ वाटते अगदी आम्हाला. आता आमचा परपंच आहे पण आम्हाला जावशा वाटत नाही गावले आणि नाहीच जात, आम्ही येतच राहतो. आम्ही जाणे भेटी घेऊन येणे येते जाणे खूप आनंद वाटते. आम्ही जेवलो का उपास काही वाटत नाही. संत लोकांचे दर्शन होते, खूप आनंद वाटते मस्त. स्नेहल जोशी, सुदर्शन मराठीसाठी, नागपूर, महाराष्ट्र. जय हिंद.